नमस्कार मंडळी. भारतासाठी क्रिकेट खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं सर्वात मोठं स्वप्न असतं. क्रिकेट हा भारतातला सर्वात मोठा खेळ मानला जातो. कोट्यवधी खेळाडू हा खेळ खेळत असतात. अशा परिस्थितीत भारतासाठी खेळायला मिळणं हे बिलकुल सोपं नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर एखादा खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पण करण्यामध्ये यशस्वी होतो. अनेक वेळेला खेळाडूंसोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा या खेळामध्ये प्रचंड इन्व्हॉल्व होत असतं. असाच काहीसा प्रकार मुंबईचा क्रिकेटर सरफराज खानच्या बाबतीत घडलाय. पाहुयात याच संदर्भातला हा व्हिडिओ. भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मानं या मॅचसाठी प्लेइंग 11 मध्ये काही बदलही केले. यामध्ये 2 खेळाडूंना टेस्ट पदार्पणाची संधी मिळाली आहे आणि यात एका खेळाडूचं नाव आहे सरफराज खानचं. तोच सरफराज खान ज्याच्या नावाची फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा खूप चर्चा सुरू आहे. सरफराज खानला पदार्पणाची कॅप मिळताच त्याचे वडील आणि त्याचे कोच असलेले नौशाद खान खूपच भावुक झाल्याचं दिसलं. मैदानावरच त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. सरफराज खानच्या वडिलांव्यतिरिक्त त्याची पत्नी देखील यावेळेला मैदानामध्ये उपस्थित होती. हा क्षण पाहून तिला सुद्धा रडू आलं आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. सरफराजला त्याच्या वडिलांनी लहानपणापासूनच प्रशिक्षण दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज फक्त सरफराजच नाही तर त्याच्या वडिलांचं देखील स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सरफराज खाननं आतापर्यंत 45 प्रथम श्रेणी मॅचेस खेळलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यानं 66 इनिंग्समध्ये जवळपास 70च्या ॲव्हरेजनं 3912 रन्स केलेले आहेत. या मॅचेसमध्ये सरफराज खाननं 11 हाफ सेंचुरीज आणि 14 सेंचुरीज देखील झळकावल्यात. तर त्यानं आतापर्यंत 37 लिस्ट ए मॅचेसही खेळल्यात, ज्यात त्यानं जवळपास 35च्या ॲव्हरेजनं 629 रन्स केलेले आहेत. त्याचबरोबर 96 T20 मॅचेसमध्ये जवळपास 22.5च्या ॲव्हरेजनं त्यानं 1188 रन्स देखील केल्यात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.